तीनशे देतो. तुम्ही काय खाणार होता? आता नाही काय नाश्ता केलाय. नाश्ता काय फरसाण आहे, चुरमुर आहे केलाय म्हटलं आम्ही. करून आलो. तुमच्या दोस्ताकडे ना. बरं कंपनी सगळी बरी आहे काय? बरे सगळे. हे महत्वाचं. कधी आणि आता तिकडे हे बारामती होईन हो, किती अवस्था लोक उठवायला, किती काय हे मला नेस्तऱ्या लावला नाही तर बरं होईल म्हणते. जाणगं काम हो. हॅलो असलं लहान थोरापर्यंत कॉलेजच्या मुलीपर्यंत. बाबा तुम्ही तसं उठायच्या नादाला लागू नको, छान उठतो असं सगळे मला आदत दररोजच्याला आठवते तिकडे. राहिलं साक्षात भगवंताला मी बकरी काय करायची रे, काय करायची फोडो व्हायची, पण मी फोटो झाल्यावर याच्यात का नाही मला माहिती बी आहे आणि मी आणणार आहे की म्हणून असं काम सांगितलेलं आहे की हो मी मामाला. हां काय करायचं सांगा. फटफटी मेंढी मामाची दोघांची भांडणं असायची. नवीन आलाय सूरज, नवीन आलाय. नवीन माझ्या बरोबर आलाय. सांगा तुमचे कहाणी. तुम्ही असं एकटं काय रोज भांडायची मेंढराची कळपावून. डॉक्टर साहेब तुम्ही एकटं काय असं सांगा, त्यांना माहित नाही अजून. एकटं तुम्ही एकटं आता तुम्ही एकटं काय आता एकटा आहे म्हणजे रांडच्या मला बी दुखू शकत नाही, जगाला काय दुखू शकतोस म्हणून तुला घरात एकटाच ठेवणार म्हटलं. मी एकटाच आहे. मामाने सांगितलेलं घरात एकटाच होणार. जगात मला जमवून घेत नाहीस तू, जगाला काय जमवून घेतोस म्हणून एकटाच. जग काय म्हणते आपल्या पोरीसनी जावयासनी जमवून घेत नाही, तो कसं घरात गेली हे आणि सगळं आईच्या टपोड. आणि हे ऐकायला सोपं वाटतंय, भोगायचं लय अवघड आहे. ऐकायला आम्हाला कसं एका लाईन मध्ये ऐकायला मिळतंय. आता हे ऐकायला एका लाईन मध्ये मिळतंय, आता एका क्षणापुरतं, पण ते कायमचं भोगायचं हे आता एका क्षणात आम्ही ऐकणार जाणार पुढं. आता घरात आता थोडी घरात माहिती जी आहे अनुभवाची आहेत का नाही, ती लोक काय करतात, जाऊ नकोस व ताट केलं या, आणि ती सगळीकडली ताटीच कशी आहे, जेवल्याशिवाय जायचं नाही आणि मग जेवतो घ्या म्हणून अशापैकी सगळं आहे. आता हिथंच म्हणजे हिथं नाही, हिथल्या पक्षी अगदी सोन्या कितून पिवळं तो भाग सगळा आहे. काय रोज कीर्तन, रोज छान सकाळ 5,000 लोक, संध्याकाळी 5,000 लोक तुमच्याकडच्या भागात. आणि त्या भागातलं लोक कसं आहेत, कीर्तनदार म्हणा काय म्हणा येऊन माझ्या पाया पडल्याशिवाय मी आता पाया पडून घ्यायला लावलं जगाला. कुठेतरी नेऊन टाकलं तर ही काळजी आहे मला. येत आहे का गाडी आणली? हा गाडी आणली जाऊया आता. नाही ते सगळं तिकडं मला ते मी म्हणतोय जेवणाच तेवढं बघा. चला असू दे राहू दे, तू माझ्या हेच भाग हे करणं. काय म्हणते बाबा भंडारा लावू किंवा काय म्हणाल ऐकायला जेवणाचं म्हणतोय बघा, कोण देणार असेल तर तुम्ही त्याचा बाकीचा विचार लय करू नका मामा. बाकीचा लय विचार करू नका. नाही विचार करल्याशिवाय नाही मला. नाही कोण देणार असेल तर सांगा. त्याचं काही जेवणाचं काय आपण हे करायचं नाही, फुकट नाही करायचं. आपण जेवूया त्यांच्यावर, त्यांना देऊया पैसे मामा. पैसे तुम्ही जे देऊ म्हटलं तरी कोण माझं खबर होत नाही. राहू दे खबर चावं. त्यांना मी सांगणार आणि त्यांच्या बरोबर मी तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येणार. या की येणार तुम्हाला भेटायला येणार. जरासा अशिकताना वाटतोय तिकडे आल्यापासून. दुसरं काय त्रास नाही. नाही काय दुसऱ्या गोळ्याच खायत नाही मी कसल्या. प्रॉब्लेम काय नाही. गोळी कुठली खात नाही. बीपी एक नंबर आहे. होय छान आहे. आम्ही पराठात आहे म्हणून. शुगर वगैरे काही नाही ना? नाही दुसरं काय त्रास? दुसरं काय नाही. कंबर जरा तिकडे आल्यावर दुखाल्या, ते औषधात कमी आले का? त्या औषधात जरा गुडघे कमी आल्यात किंवा म्हणून तो मुलगा देतोय कधीतरी आणून. 250 रुपये बसतात वाटतं पावडर. गोळी खातच नाही का? पावडर खाताय? होय बर पावडर आहे ती पावडर आण बाळटी पाकी. पावडर दाखवते. दुसरं काय नाही नाही सूज वगैरे पाहिले ते असं काय? नाही काहीच सूज बीज काहीच नाही. हाय अशीच आहे मी, सूज ते काय नाही. बरं साहेब हा त्यांचे वडील हा माहिती आईची आणि त्याने मला तिथे एका घरी होतं.
तिथलं काढून घेऊन तिथलं ठेव. रामू मोरे आणि लक्ष्मण मोरे ना. लक्ष्मणाचा काही संबंध नाही, परंतु जनता संबंधित आहे. लक्ष्मी मोरे बी काकाच आमचं काका. बोला. बोला. ते बी लय खायत नाही. लय दुखालं तर दोन खातात. ह्याचं काही नाव नसतं त्यामुळे काय कळत पाहिलं नाही. की बरं वाटतं, मनाला समाधान. लय दुखालं ना कडू जार आहे हो. कशाचं लय दुखालं ना. कुठं आदमाबरोबर भेटते. आदमापुरावरच भेटते. तिथनंच आणतोय मुलगा आमचा. मी भाग्यवान आहे. अजून तुमच्या मूर्त्या बघा गावाला. कॅल्शियमच्या वगैरे गोळ्या देऊया. देऊ दे काय अजून आमचा मी येणार आहे. दुसरा काय त्रास नाही ना. नाही, नाही. केलाय आमचा. आणि तुमच्या मूर्त्या हे दुखालं जास्त मी तर भाग्यवान आहे. 3 भाग करतो याच्यात. 3 दिवस खातो, नाहीतर 2च दिवस खातो. होय काय? जास्त दुखालं की नाहीतर खायत नाही. ते गोळ्या देऊ थांबा तुम्ही. ये. तुम्ही बाळवा हे चावी दे रे. मामा जरा जेवण तर करून जा आमसाठी. होय बघित ते सगळं झाले थोडा देतो बघा चला नाही, पण बाळगोबा कसे म्हणायचे तुम्हाला की तू इतक्या वेळ झोपला सूट आणि दुसऱ्याला सांगायचं की त्याला उठवू नका, तो रात्रभर जागलाय, नाही का? ते सगळं सेवा देत होता. आणि मला तू अजूनपर्यंत झोपला तर बकरी कोण राखायचं रे रांडाच्या म्हणून सेवा देत होता. आणि दुसऱ्याचं सांगतोय रात्रभर जागला या आणि त्याला उठू नको म्हणून दुसऱ्याची ताकीद करतोय. होय 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 हा. होय. रात्रभर जागला या आणि त्याला उठवू नकोसा. आणि आता तुम्ही उठून आल्याचा चाडपत त्याला उठवू नकोसा म्हणून ताकीद करतोय. मला म्हणते अजून झोपला बकरी कोण गळायची रे रांडाच्या. ते प्रेम होतं, त्यांचं प्रेम होतं तुमच्यावर, जीव होता त्यांचा, जीव होता तुमच्यावरती, होय नाही होय का? होय. मग असं वादोवाद व्हायचाच आमच्या सारखं. हो 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 हो. आणि त्या वादात पण प्रेम होतं त्यांचं, त्या आपली वादामध्ये पण त्यांचं प्रेम होतं. आणि आपली बकरी कुणीकडे जातात तिकडे आपण जायचं नाही. नाही तर पायथ्यान कसलं बघ तुझा खांड आणू नकोस माझ्या संग म्हणायचा. कुठे बी चारा जातो. आणि मला इकत घेतलेला चारा देत नव्हता. हो. आणि माझ्या बकऱ्यांच्या आडवा आणून चारून पत्त्याने जातो तर अंड्याच्या. ती बकरी कुणाची? मामाचीच नव्ह. होय होय होय. खरं असं होय. शिवा जायचं आणि असं हाकलून काढल्यासारखं करायचं. म्हणून वाद घालतो तुम्ही. आता मी ना बघते ना टीव्ही वरती व्हिडिओ मध्ये, तर किती बाळू मामांचे किती ते नंबर आलेत बघा. नंबर 5 बघा, नंबर 7 बघा, नंबर 13. कितीतरी लोक झालीत आता. होय होय होय. आरतीला सांग सकाळ आरतीला त्या बघ्यात मी 3-4 हजार लोक असते. होय होय होय. हो 3-4 हजार लोक. होय होय. आणि ते म्हणतात ना आरती झाल्यावरती घालीन लोटांगण वंदीन चरण, तो घोडा स्वतः आपोआप फिरतोय. हो होय. आपोआप फिरतोय. हो, हो. घालून म्हणजे आपोआप फिरतोय. होय. मग असं सगळं व्हायच आलंय. आणि असं झालंय ते रामाच्या पुण्याईन त्या जाग्याला, पवित्र जाग्याला सोडलेल्याबद्दल राम मला मानायची पाळी आहे. मला देवा पक्षी त्याला मानतोय. होय होय होय. हो. असं आहे. बरं वाटलं आज तुम्हाला पाहिलं तर मला खूप बरं वाटलं. हो. आणि तुम्हाला बघितल्याबरोबर आम्हाला बी बरं वाटलं. हो 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 हो. मी येणार आहे. मागंदी फोन लावल्यावर येणार आहे म्हणून सांगितलं आता मोबाईलवर. हो हो हो. आम्ही येणार आहे. काय झालं माहितीये का, मी तिथे आली आणि दर्शन घेऊन गेली आत्मापुरामध्ये. त्याच्यानंतर मग अशी म्हणजे व्हिडिओ बघता बघता ना संतोष आहे, दादा आहेत ना संतोष राऊत, त्यांचा नंबर पाहिला. मग त्यांचा नंबर घेऊन त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला. हो त्याच्याशी बोलली मी असं. मग आता चांगलं आहे, म्हणजे आता मी येईन ना तेव्हा तिथे येईन तर तुम्हाला भेटायला येईन. बर बर. नमस्कार नमस्कार. देऊ सरा माझ्यासाठी प्रार्थना करा मनकडे, माझी तब्येत चांगली राहू दे म्हणून. देतो बघा. सराकडे देऊ. हो द्या द्या द्या. जय बाळूमामा. हो जय बाळू मामा, जय बाळू मामा. बरं झालं मला दर्शन दिलं, मला खूप बरं वाटलं. डॉक्टर साहेबांना जरासा इथे जरासा वेळ मिळाला आम्हाला.